श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे म्हसोबा जे दैवत आहे हे राखणदार म्हणून दैवत आहे. ह्याच्याकडून आपण कोणतंही काम कसं करून घ्यायचं, आपलं काम कसं पूर्ण करून घ्यायचं. आता तुम्ही जर आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि होईल तितकं शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, आपण जाणून घेऊयात नक्की म्हसोबा हे जे राखणदार आहे, जे क्षेत्रपाल आहे, यांच्याकडून आपलं कोणतंही कार्य आपण कसं करून घ्यायचं. आता आपण स्वतः तर काय कुठले तांत्रिक नाही आहेत, मांत्रिक नाही आहेत किंवा कुठले गुरुवर्य नाही आहेत, तर काम कसं करून घ्यायचं हा मोठा प्रश्न आहे. तर पहिल्यांदा जाणून घेऊयात नक्की म्हसोबा आहे कोण. म्हसोबा हा देवीचा गण आहे. गण म्हणजे संरक्षण करता, मंदिराचं संरक्षण करता व त्या जागेचा मेन राखणदार म्हणजे क्षेत्रपाल आहे. तो भैरवाचं स्वरूप आहे. जो म्हसोबा आहे हा भैरवाचं स्वरूप आहे. कालभैरव जे काय भैरव आहे त्यांचं स्वरूप म्हणून त्याची स्थापना केली जाते. आणि भैरवाच्या म्हणजे म्हसोबाच्या हाताखाली जेवढे काही गण आहेत त्यांना आपण चेडे गोटे हा नाव ओळखतो. चेडे गोटे या नावाने आपण त्यांना ओळखतो. ही माहिती लक्षात घ्या. मित्रांनो, आता आपलं एखादं काम असेल बाबा, फायनान्शियली असेल किंवा नोकरी संदर्भात असेल व इतर गोष्टी असतील, तर आपण हे काम कसं करून घ्यायचं, आपलं काम हे कसं पूर्ण व्हावं, यासाठी मी तुम्हाला थोडक्यात एक गोष्टी सांगतो. पहिल्यांदा आपण कोणतेही कार्य करून घेण्यासाठी म्हसोबा या देवाला रविवार 5 रविवार ठेवायचे आहे. पहिल्यांदा कुठलीही गोष्ट सहज मिळत नसते, थोडा संघर्ष हा करावा लागतो. 5 रविवार घ्यायचे. 5 रविवारी 7 धान्याचं दामट, बिना मिठाचा भात, 1 अंड, 1 लिंबू, गुलाल, साखर, चणे फुटाणे आणि 1 सिगरेट, ह्या गोष्टी घेऊन आपल्याला म्हसोबा देवापाशी जायचं आहे, म्हसोबा क्षेत्रपालापाशी जायचं आहे. आणि तुमची जी वेळ आहे जायची ती सकाळची असावी किंवा मग संध्याकाळची असेल तर संध्याकाळी 6च्या आत असावी किंवा 6 वाजताही तुम्ही जाऊ शकता. पण सकाळी गेला तुम्ही 6-7 वाजता किंवा 8 वाजता तरी उत्तम आहे. जाताना शेला, पागोटा आणि घुंगराची काठी हे घेऊन जायचं आहे. पूजा साहित्याच्या दुकानामध्ये ते अवेलेबल होतं, एकदम कमी किमतीमध्ये, असं नाही काय, सहज तुम्हाला करता येईल असा हा गोष्टी आहे. त्या सर्व गोष्टी लिहून घ्या. हे सर्व घेऊन आपल्याला जायचं आहे आणि तिथे म्हसोबापाशी हे सर्व काही त्यांना तिथे ठेवायचं आहे. हा नैवेद्य तिथे ठेवायचा आहे. शेला, पागोटा, घुंगर काठी तिथे त्यांना द्यायची आहे. नमस्कार करायचा आहे आणि 10 मिनिटं तिथे बसायचं आहे. आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे, कुलदेवीचा नामजप करायचा आहे, कुलदेवीचा नामजप करायचा आहे, स्मरण करायचं आहे आणि नमस्कार करून निघून यायचं आहे. कोणती इच्छा मागायची नाही, कोणती काहीच नाही. दुसऱ्या रविवारी पण तेच, तिसऱ्या रविवारी पण तेच, हे 5 रविवार करायचे. 5व्या रविवारी आपण तिथे गेल्यानंतर ना एक कागद घ्यायचा. कागदावरती तुमच्या ज्या अडचणी असतील, ज्या प्रॉब्लेम्स असतील, ते सर्व काही एका कागदावरती लिहायचे आहेत. कागदावरती लिहिल्यानंतर ना खाली लिहिताना लाल पेनने लिहायचं आहे. खाली स्टार काढायचा आहे, स्टार.